इतकं पथ्य असतात आणि ते असं खायला देतात की ते बघून जेवणावरची वासना उडून जाईल. वाढून बघितलं की खायची इच्छा होणार नाही नाही चांगल्या होणार. चांगल्या. बरोबर. त्यात ही तर डिलिव्हर झालेली बाई आहे, हिला खूप अँझायटी आहे, ते लहान बाळ आहे, हिची झोप होत नाही, तिला सारखी भीती, ती सारखं बघते हे बाळ व्यवस्थित आहे की नाही. एवढा स्ट्रेस, जागरण, त्याच्यात हे असे खाण्याचे बंद. जर एखादी पेशंट डिलिव्हर झाली असेल तर तिला खूप लोकांनी भेटायला जाऊ नये. त्यांच्यापैकी दोघा चौघांना सर्दी असेल, न्यूमोनिया असेल तर बाळाला किंवा आईला होऊ शकतो. होऊ शकतो. आल्या गेल्याने प्रत्येकाला ते बाळाला हातात घेऊ नये. की सॅनिटायझर घाण सवय लोकांकडे की ते लोक घेतात आणि असं त्याच्याजवळ तोंड नेतात, चुकीचं आहे. ठराविक 2-3 लोकांनी बाळाला हाताळावं. त्या पेशंटची आई आहे, सासू आहे, मावशी आहे, जे काय बहीण आहे, आणि त्यांनी दिवसातनं 4-6 वेळेला स्वच्छ साबणाच्या पाण्याने धुवावे. स्वच्छता ठेवा. या बेसिक गोष्टी ह्या आता आपल्याला माहिती आहे. बरोबर. मी मगा जे म्हणलं की एव्हरी 2 अवर्स बाळाला फीड करत राहा. दूध येऊ का न येऊ, बेबी शूड सकल. तो 48 अवर्स नंतर दूध यायला लागणार आहे अचानक, आणि हिने नेमकं तेव्हाच नाही फीड केलं, कारण येतच नाहीये वरचंच देतात. कसं असतं, सगळ्यांची जागरण आहेत, सगळे टेन्शनमध्ये आहेत. ती डिलिव्हर Easy झालेली मुलगी, solution तिची आई, हे सगळे स्ट्रेसमध्ये आणि झोपानं झालेले. तर ते त्याच्यात ते दुर्लक्ष झालं की मग इकडे दुधाच्या गाठी होतात. म्हणजे अगदी आज 8वा महिना लागला की आजपासून प्रवास बंद, आणि आज 8 पूर्ण झाले की उद्या जा तू माहेरी. असं एका दिवसात काही होत नसतं. भारत सरकार सांगतं काय, जुलाभोवती बाळराजा, मीठ, साखर, पाणी पाजा, है ना. सो मीठ म्हणजे काय, सोडियम आहे, क्लोराईड आहे, साखरमध्ये ग्लुकोज आहे. सो ते दिलं पाहिजे. उलटी होणार आहे किंवा जुलाब, पाण्यात वेगळं काही नाही आहे, ते फॅड आहे. आता आपण पोस्ट प्रेग्नन्सी बद्दल थोडं बोलूया. जे ट्रॅडिशन्स आणि रिच्युअल्स चालत आले, हे गरम पाणीच पिलं पाहिजे आणि मग तिने विशिष्ट प्रकारचे पदार्थच खाल्ले पाहिजे, काही गोष्टी अवॉइडच केल्या पाहिजे. आधी तर खूप होतं, बाहेर निघणं ही जवळजवळ बंद असायचं महिलेचं. तर त्याच्यात किती सायंटिफिक रियालिटी आहे? पूर्वीच्या काळी होती, हम्म. म्हणजे त्याला कारणं होती. ह्या सगळ्या प्रथा यायला काही कारणं झाली. उदाहरणार्थ, एक प्रेग्नन्सीत अशी प्रथा आहे की 8व्या महिन्यात प्रवास करायचा नाही. खूप रिजिड आहे अजूनही. म्हणजे अगदी आज 8वा महिना लागला की आजपासून प्रवास बंद, आणि आज 8 पूर्ण झाले की उद्या जा तू माहेरी. हम्म. असं एका दिवसात काही होत नसतं प्रेग्नन्सी. पूर्वीच्या काळी काय होतं की रस्ते खडबडीत होते, बैलगाडीचा प्रवास असायचा, बरोबर. रस्त्याला वेस असायची, त्यामुळे रस्त्यात दरोडेखोर वगैरे किंवा काय चोर लफंगे असतील, रिस्क होती. 8व्या महिन्यात जर त्या बैलगाडीच्या प्रवासात तिला जर दणके बसून कळा सुरू झाल्या आणि तिची जर डिलिव्हरी झाली तर ते बाळ वाचणार नाही. म्हणून 8व्या महिन्यात शक्यतो प्रवास नको, असं एक होतं जे की योग्य होतं. त्या काळी योग्य होतं ते. आज आपल्याकडे चांगले रस्ते आहेत. आज आपल्याकडे 8व्या महिन्यात झालेलं बाळ वाचतं. बरोबर. 8व्या महिन्यात प्रवास करायला काही हरकत नाही. सेम डिलिव्हरी नंतर कसं असतं की डिलिव्हरी नंतरची इन्फेक्शन्स खूप डेंजरस असतात. प्युरोपेरल सेप्सिस म्हणतात त्याला. आणि पूर्वापार प्युरोपेरल सेप्सिसनी स्त्रिया मरत आलेल्या आहेत. खूप खूप कॉमन. आजसुद्धा माता मृत्यूची जर तुम्ही कारणं काढली तर त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर, प्रेग्नन्सी ब्लड प्रेशर, डिलिव्हरी नंतरचं ब्लिडिंग आणि सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन, सगळ्यात कॉमन कारण. आजही 2026मध्ये ज्या स्त्रिया मृत्युमुखी पडतात त्याच्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाचं. सो सेप्सिस फार म्हणजे असेप्सिस म्हणजे निर्जंतुक. सो कॉमन सोर्स काय आहे इन्फेक्शनचा, तर पाणी, दूषित पाणी. दूषित पाणी. पूर्वी काय होतं, विहिरीतनं पाणी घ्यायचं. ते दूषित असण्याची शक्यता खूपच जास्त आहे, कारण पाणी झिरपणार, तुमचं सांडपाणी, तुमचं सिवेज, तुमचं सगळं म्हणजे संडासचं इकडचं तिकडचं पाण्यात झिरपणार, ते विहिरीत येणार, तुम्ही तेच पाणी पिणार, मग तुम्हाला इन्फेक्शन्स होणार. ते होऊ नये म्हणून बाळंतिणीला, डिलिव्हर झालेल्या बाईला उकळून पाणी देण्याची प्रथा सुरू झाली, जी परफेक्ट होती, म्हणजे त्याच्यामध्ये काही चूक नव्हती. आज आपण काय करतो, आज आपल्याकडे फिल्टर आहे ना. आज टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे आपल्याकडे. काय आहे, तुमचं काय ॲक्वागार्ड आहे, ॲक्वागार्ड आहे, आरो तो सिस्टम. निर्जंतुक पाणी आहे, आरो आहे. सो निर्जंतुक पाणी असेल तर गरम कशाला करता. गरम करण्यात काही नाही आहे. गरम करणं हे निर्जंतुक. आता काय झालं, ही प्रथा फक्त चालू राहिली, डिलिव्हर झालेल्या बाईला गरम पाणी द्या. तर गरम नव्हतं, निर्जंतुक पाणी द्या होतं.
सो कर्मकांड राहिलं फक्त, त्याच्या मागचं प्रिन्सिपल संपून गेलं. सो आज जर तुमच्याकडे निर्जंतुक पाण्याची सोय असेल तर गरम करायची गरज नाही, नॉर्मल पाणी पिऊ शकता. दुसरं काय व्हायचं की खूप गोष्टी होत्या. फूडचं पण असंच होतं. आजही आहे. फूडचं फार जास्त प्रमाण आहे. अरे बापरे बापरे, हे खाऊ नका ते खा. आता कसं असतं, काला मोडूनच खाल्ला पाहिजे. हां हां, हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. सो हे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे डिलिव्हरी होताना ना, व्हजायनाची जी जागा आहे किंवा त्याच्या खाली संडासची जागा आहे ती फाटते. आता हल्ली आम्ही ती क्लीन कट करतो, त्याला एपिझिओटॉमी म्हणतात. कारण बरोबर. कारण बाळाचं डोकं मोठं असतं, ते येताना तर जागा थोडी मोकळी व्हावी म्हणून आम्ही ॲनेस्थेशिया देतो आणि क्लीन कट करतो आणि नंतर ते शिवून टाकतो. पूर्वीच्या काळी असं करत नसत, घरी डिलिव्हरी व्हायची तर ते बरोबर. फाटायचं वेळ. आता ते फाटलेलं हील व्हायला आठवडा लागतो आणि तिथेच संडासची जागा असते. तो अशी प्रथा आली की ह्या बाईला असं खाऊ घाला की तिला संडास होणारच नाही पहिले 8 दिवस, कारण ते हिलिंगला तेवढा वेळ मिळाला पाहिजे. पण बरोबर. तिची तर गरज जास्त आहे, हम्म. कारण आता बाळ झालंय, तिला फीड करावं लागणार आहे. मग ते आळीव बिळीव असले पदार्थ आले की ज्याच्यात कॅलरीज हाय आहेत, म्हणजे कमी क्वांटिटी द्यायची, कॅलरीज तर मिळाल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर संडास बंद करून ठेवायची, कॉन्स्टिपेटेड राहील असं द्यायचं. ठीक आहे, हे परंपरागत त्यांनी शोधून काढले असं की हे दिलं म्हणजे हे सगळं फुलफिल होतं आहे. आणि मग ते पहिले 8 दिवस दिले की तिथे जी काय जखम असेल ती भरत असे, त्यानंतर तिला नॉर्मल संडास झाली तर चालेल. हे तिला कोरडं देण्याची जी पद्धत होती त्याच्यामुळे डिहायड्रेट व्हायच्या बायका. बरोबर. आणि मग फ्लुईड तर गेलं पाहिजे, म्हणून पातळ भाजी द्या आणि चुरून द्या आणि पातळ द्या. काला मोडून द्या. सो ह्या त्या काळी आलेल्या प्रथा आहेत त्या आता चुकीच्या आहेत. आता आपण क्लीन कट करतो, क्लीन सुचर करतो. मग तसं जर असेल तर नॉर्मल जेवायला द्या. आता ते द्यायची काहीच गरज नाही. टेक्नॉलॉजी चेंज झाली तसं आपण परंपराही चेंज केल्या बदलली पाहिजे ना. आता इतकं पथ्य असतात आणि ते असं खायला देतात की ते बघून जेवणावरची वासना उडून जाईल. वाढून बघितलं की खायची इच्छा होणार नाही नाही चांगल्या होणार. चांगल्या माणसं. बरोबर. त्यात ही तर डिलिव्हर झालेली बाई आहे, हिला खूप अँझायटी आहे, ते लहान बाळ आहे, हिची झोप होत नाही, तिला सारखी भीती, ती सारखं बघते बाळ व्यवस्थित आहे की नाही, एवढा स्ट्रेस, जागरण, त्याच्यात हे असे खाण्याचे बंधनं. तो तिला जरा चवदार खायला दिलं पाहिजे, चांगलं खायला द्या. हां, खूप तिखट देऊ नका, तिला आधीच ॲसिडिटी आहे, जागरण आहे. खूप तळलेलं देऊ नका, मसाल्याचं देऊ नका, हे ठीक आहे सौम्य द्या, पण सगळं पण द्या ना. नॉर्मल सगळं काही खाऊ हो, शकतो. आता दक्षिण भारतात इडली देतात, आपल्या इकडे इडली द्या ना, इडली चांगलंच आहे, ते खातात, आपल्याला काय होणार आहे. बरोबर. बंगालमध्ये भात खातात, आपणही भात द्या. ज्यामध्ये काय राजमा खातात डिलिव्हरी झालं की. आपल्याकडे एक मान्यता आहे, सिझेरियन झालेल्या स्त्रीला भात नाही देत. हां, नाही ते तर ते पूर्वी असा समज होता की भात खाल्ला की टाके हां. पिकतात, तो वेडेपणा आहे, काही होत नाही. आम्ही बळजबरी प्रत्येक ऑपरेशनच्या पेशंटला भात खायला लावतो, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल की भात खाऊन काही टाके पिकत नसतात. पिकत नसतं. हां, सो दुसरं आणखी काय झालं, बाळ जन्माला आलं की पहिले 2 दिवस बाळाला शिंका येतात. ती सर्दी नसते, त्या शिंकाच असतात. ओके. 4थ्या-5व्या दिवशी बाळाला कावीळ होते, सगळ्या जगातल्या सगळ्या बाळांना. 8व्या-9व्या दिवशी जुलाब होतात, जगातल्या सगळ्या बाळांना. कॉमन आहे. हे फिजिओलॉजी आहे. हे बाळाच्या सिस्टीम जशा डेव्हलप होत आहेत. आईकडनं आपण बघितलं की पोटात बाळाला ऑक्सिजन आणि ग्लुकोज मिळतोय आणि त्याच्यावर बाळ वाढतंय. आता बाळ चेंज झालं, आता बाळ स्वतः श्वास घ्यायला लागलं, आता बाळ वरनं दूध घ्यायला लागलं. तो तेव्हा बाळाच्या शरीरात जे बदल होणार आहेत त्याचा भाग आहे की पहिले 2 दिवस शिंका येणार आहेत, 4थ्या-5व्या दिवशी बाळाला कावीळ होणार आहे, 8व्या-9व्या दिवशी जुलाब होणार आहे. आता 8व्या दिवशी जुलाब होणार आहे, त्या दिवशी त्या बाईनी जर दही खाल्लं तर तिच्या घरचे म्हणतील तू दही खाल्लं आणि बाळाला जुलाब झाला, तू आता दही खायचं नाही. नाही. कर्मधर्म संयोगाने दुसऱ्या कॉलनीत पण एका बाईने 8व्या दिवशी दही खाल्लं आणि बाळाला जुलाब झाला. आता त्यांचा पक्का समज झाला की काही खा पण दही खाऊ नका. तो त्या जिथे कुठे बाळ बघायला जातील तिथे त्या सांगून येतील की तू एक काम कर, दही खाऊ नको, दही बाळा. खाऊ नको. असं दही बंद झालं. मग असं जर कोणी भेंडी खाल्ली आणि जुलाब झाला, ती भेंडी बंद झाली. असं करत करत त्यांनी ते एवढं पॅक केलेलं आहे
म्हणून आम्ही आता बरेचदा आधीच सांगतो की 8व्या दिवशी ह्याला जुलाब होणार आहेत, त्या दिवशी हिला खायला द्या का देऊ नका. तो हिच्या खाण्याचा त्याच्याशी संबंध नाही. नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे की आई जेव्हा जेवते किंवा आपण म्हणजे सगळेच, ते डिसइंटिग्रेट होतं बॉडीमध्ये, म्हणजे पचन होतं त्याचं. त्या आधी सगळं चर्निंग होतं स्टमकमध्ये, त्याच्यात ॲसिड मिसळलं जातं, त्यातलं प्रोटीन वेगळं होतं, कार्बोहायड्रेट वेगळं होतं, आयर्न वेगळं होतं, कॅल्शियम वेगळं होतं, आणि ते शरीरात त्या त्या ठिकाणी जातं. बरोबर. बरोबर आहे. आयर्न लिव्हरमध्ये जाईल, कॅल्शियम बोन्समध्ये जाईल, हे असं डिस्ट्रीब्यूट. आईच्या शरीरात जेव्हा दूध तयार होतं तेव्हा त्याला लागणाऱ्या गोष्टी त्या त्या ठिकाणून घेतल्या जातात. ती जेवली आहे त्यातनं डायरेक्ट येत नाही. हा तिने खूप दही मोठा खाल्लं, त्या दह्यातनं गैरसमज काही आहे. कॅल्शियम येणार नाहीये. कॅल्शियम बोनमधनंच येणार आहे. दह्यातलं कॅल्शियम बोनमध्ये जाईल. बरोबर. तो सगळा आलेला पैसा बँकेत जाईल आणि काढायचा तो बँकेतनं काढायचा. आलेला पैसा डायरेक्ट खर्च होत नाही. तसं शरीरामध्ये आपण खाल्लेलं सगळं डायजेस्ट होतं. हम्म. दूध तयार. पण ती समजा आता तुम्ही काही पण खाल्लं तरी रक्त लालच असतं ना, बरोबर. संडास पिवळीच असते आणि आईचं दूध पांढरंच असतं ना. मग असं का होतं? कारण डायरेक्ट येतच नाही ना ते ते त्याचं डायजेशन होणार आहे त्याचं. हां, टोटली ते ब्रेकडाऊन होणार आहे त्या त्या पदार्थांमध्ये आणि तिथं जाऊन स्टोअर होणार आहे. म्हणजे आईने जे खाल्लं त्याचा डायरेक्ट काहीही इमिजिएट संबंध डायरेक्ट काही नसतो संबंध ना. नाही. मग पण अगेन आई आजारी पडायला नको आहे, म्हणून त्या म्हणून मग ती घेतल्या काळजी जातात. घ्यायला पाहिजे. सो स्वच्छ खायला दिलं पाहिजे, सौम्य दिलं पाहिजे. ती स्ट्रेसमध्ये आहे, तिची जागरणं होत थोडी आहेत, लहान काळजी बाळ आहे, घेतली पाहिजे. सो ॲसिडिटी होणार नाही अशा गोष्टी दिल्या पाहिजे. एकदम जास्त खायला नाही दिलं पाहिजे. तिच्या सगळ्या सिस्टीमवर खूप स्ट्रेस आहे. सो बरोबर. तिची डायजेस्टिव्ह कपॅसिटी कमी आहे. सो तिला थोडं थोडं द्या, इझिली डायजेस्ट होईल, सौम्य असं द्या. बरोबर. पण सगळं द्या ना. उत्तप्पा द्या, इडली द्या, पोहे द्या, काय सगळं द्या. म्हणजे सांगण्याचा उद्देश की हे जे पथ्य जे आहे ते ठरवताना तुम्ही निकष जे लावता ते कोणीतरी सांगितलंय भेंडी देऊ नको ती खराब असते, शेंगदाणे देऊ नको ते काय वातूळ असतात, वांगं देऊ नको, असं काही नाही आहे. तिला जे आवडेल ते द्या. असं बघा की तिला चव येईल, खाण्यात भर असं बघा की तिच्याकडनं जास्त खाल्लं जाईल. बरोबर. रिक्वायरमेंट आपण मग काय बघितलं, 300 कॅलरी. नॉर्मल स्त्रीची रिक्वायरमेंट 2000 कॅलरी आहे. प्रेग्नंट स्त्रीची रिक्वायरमेंट 2300 आहे. ओके. ती वाढते. लॅक्टेटिंग, ब्रेस्ट फिडिंग जी स्त्री आहे तिची 2700 कॅलरी आहे. तो तिने केवढं खाल्लं पाहिजे? कारण हे 3 किलोचं बाळ 10 किलोचं होणार आहे फक्त आईच्या दुधावर. एवढं दूध आईच्या शरीरातनं बाहेर पडणार आहे, तर तिने केवढं खाल्लं पाहिजे? आपल्याकडे काय होतं की प्रेग्नंट मुलीकडे फार जास्त लक्ष दिलं जातं. हे खा, अमुक कर, ढमुक कर. आणि एकदा डिलिव्हरी झाली की सगळं लक्ष बाळाकडे. अरे पण बाळाची वाढ आईच्या दुधावर होते ना. आईचं खाणं बघा. बरोबर. आईला खूप खाऊ पिऊ घाला, ती पण चांगली राहील आणि बाळही चांगलं राहील ना. प्रॉपर न्यूट्रिशन, प्रोटीन्स, विटॅमिन्स गेले पाहिजे अन्नात. ह्याच्या पुढची आणखी एक गोष्ट आहे की जी बरेचदा लोकांच्या लक्षात येत नाही. बाळाची जी वाढ होते आहे त्यामध्ये बाळाच्या मेंदूची 95% वाढ ही पहिल्या 1 वर्षात होते. बरोबर. जे तुम्ही जन्मलेल्या बाळाच्या डोक्याचा घेर बघा. बाळ 1 वर्षाचं झालं की त्याच्या डोक्याचा घेर बघा, तो आपल्या एवढा असतो. हो, वाढतो. पहिल्याच वर्षाचा 1 वर्षात. कारण काय आहे की बाळाची कवटी 1.5 वर्षानंतर फिक्स होणार आहे. आता मेंदूला वाढायला जागा नाही. जी काय वाढ आहे ती पहिल्या 1 वर्षात. म्हणून इथं टाळू नावाची गॅप ठेवलेली आहे. ती का बरं आहे की ती जर फिक्स होऊन गेली तर बाळाचा मेंदू वाढेल कुठे? शरीर तर लांब होत राहील, बरोबर. पण मेंदू हा वाढण्यासाठी कवटीची हाडं ही फ्यूज झालेली नाहीत. ती 12 ते 18 महिन्यात फ्यूज होणार आहेत. ते जे टाळू आहे ती 12 ते 18 महिन्यात बंद होणार आहे. तेवढ्या वेळात मेंदू पूर्ण वाढणार आहे. आता हा जो पहिल्या वर्षात मेंदू वाढतो आहे त्याला काय गोष्टी लागणार आहेत? तर त्याला सगळी विटॅमिन लागतील, त्याला सगळी मिनरल्स लागतील, त्याला चांगलं प्रोटीन लागेल, त्याला हे जे लागेल तो हे कुठनं मिळणार आहे? आईच्या दुधातून. आईच्या दूध. मग आईने किती खाल्लं पाहिजे, किती चांगलं खाल्लं पाहिजे? तेच जर तुम्ही दिलं नाही तर तुम्ही बाळाचं आयुष्यभराचं नुकसान करताय. आईच्या आहाराकडे लक्ष खूप असलं पाहिजे. खूप जास्त. जसं तुम्ही बोलले इथे लहान बाळाच्या इथे टाळू म्हणजे गॅप असतो. हां. गॅप असतो. त्याच्यात खूप लोक तेल भरतात तो कानात, काय अडाणी पण आहे ना. नाकात. नाही ते तर अपायकारक आहे. कुठल्याही टाकतात. छिद्रात कुठलंही तेल टाकणं हे बाळाला अपायकारक आहे. ती एक मॉलिशवाली बाई येते आणि ती सगळीकडे तेल टाकत हे असते. चुकीचं आहे. ही अपायकारक प्रथा आहे. बाळाच्या बेंबीत, बाळाच्या कानात, नाकात काहीही टाकलं नाही पाहिजे.
टाळूमध्ये काही भरा, त्याच्याने नुकसान नाही, त्याच्याने फायदा शून्य आहे. कारण ते तुम्ही भरून ते बंद होणारच नाही. ती निसर्गाची रचना आहे की त्या हाडामध्ये गॅप दिली आहे. कारण मी म्हणलं तसं कवटीला वाढायला स्कोप पाहिजे ना. तुम्ही इथे फ्रंटला असं जर हात लावला जन्मलेल्या बाळाच्या, तर तुम्हाला अशी रेस्ट लागेल. कारण ही दोन Yes. बाळं बोन्स ही फ्यूज झालेली नाहीत. फ्यूज झालेली कारण ती नाही. फ्यूज व्हायला नको आहेत आपल्याला. ती त्या त्या वेळेलाच होणार आहेत. जेव्हा ब्रेन ग्रो होईल तेव्हा ते गॅप क्लोज होईल. एक निसर्गाची जी ती रचना रचना आहे आहे ना, त्या ती निमित्ताने ग्रोथचा होईल. पार्ट आहे तो. कानात काहीही टाकणं अपायकारक आहे, बेंबीत काहीही टाकणं अपायकारक आहे. अजून एक जाणून घ्यायचंय मला, लहान जन्मलेल्या बाळांना शेक दिला, त्याच्यात किती तथ्य आहे? गरम पाणी जसं तुम्ही सांगितलं ना, तसं काय असतं, जन्मलेल्या बाळाला, लहान बाळाला कुठल्याही, म्हणजे आपण तान्ह्या बाळाला म्हणूयात, की थंडी हा त्याचा शत्रू आहे. हायपोथर्मिया, थंडी हा बाळाचा शत्रू आहे. बाळाला वॉर्म एन्व्हायरमेंट. पूर्वीच्या काळी बरोबर. काय होतं की मातीची घरं होती, सारवलेली घरं होती आणि खूप थंडी असायची. मग आता गरम करण्यासाठी काय, दुसरं काय होतं, मातीच्या घरांमुळे आणि सारवलेल्या घरांमुळे किडे असण्याचं प्रमाण खूप जास्त. ओके. हं? लहान लहान किडे. हां, डास म्हणा, किडे म्हणा. मग आता हा जो शेक किंवा हा जो काय धूर आहे, हा दोन गोष्टी करायचा. हा एक तर टेम्परेचर चांगलं ठेवायचा, वॉर्म, आणि किडे पळवून लावायचा. बरोबर. आज आपल्याकडे मच्छरदाणी आहे, आज आपल्याकडे रूम वॉर्म ठेवता येते. मग त्या धुराला Heaterचे काही अर्थ options नाही, त्या आहेत. शेकाला काही अर्थ नाही. ओके. आता दुसरं असं आहे की ते थोडंसं बरं वाटतं त्या बाईला थोडंसं शेकल्यामुळे, तर तुम्ही हां. साधं गरम पाण्याची पिशवी घ्या आणि शेका. थोडा त्याच्यावेळी धूर पेन कशाला कमी करता? झाल्यासारखा वाटतो. हे चांगलंच वाटतं. म्हणजे मसल्सनं असं थोडं थोडं बरं आहे, तर शेका तुम्ही. पण शेकायला हरकत नाही. पण तो धूर करू नका ना. त्या धूर हा बाळाच्या डोळ्यांना अपायकारक आहे, त्या बाईच्या डोळ्यांना अपायकारक आहे. पूर्वी दुसरं तुमच्याकडे काही नव्हतंच, ऑप्शन म्हणून नव्हते. हे नाही. तो काय झालं, 50 साली, 40 साली, 30 साली त्या त्या लोकांनी त्या परिस्थितीमध्ये योग्य ते उपाय शोधून काढले. उदाहरणार्थ, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होते का, 8व्या महिन्यात तू प्रवास करू नको. करू नको. इन्फेक्शन्स होतात का, पाणी उकळून द्या. गरम, बाळ थंडीमुळे मरतात का, किंवा डास आणि किडेचा प्रादुर्भाव जास्त आहे का, धूर करा, शेक करा, त्यामुळे तिला होईल. सो त्या काळी या प्रथा योग्य होत्या. SMS करू शकत असताना चिठ्ठी लिहून माणूस पाठवण्यासारखं आहे. याला काही अर्थच टेक्नॉलॉजीचं नाही ना. इव्होल्युशन आपल्याला त्याची झालंय कारणं तसं. माहीत झाली आहेत ना, बेसिकली आपल्याला कारण. म्हणजे आता सेप्सिस, आय डोंट नो वेदर दिस इज द प्लॅटफॉर्म टू से दिस. सेप्सिस, प्युरपेरल सेप्सिस, मॅटर्नल सेप्सिस हा एवढा मोठा विषय आहे. सेमेलवाईस नावाचा माणूस होता 1850च्या आसपास ऑस्ट्रिया देशामध्ये. त्याच्या असं लक्षात आलं की मॅटर्निटी वॉर्डात डॉक्टरनी डिलिव्हरी केली तर पेशंट मरते, नर्सनी डिलिव्हरी केली तर पेशंट मरत नाही. हे त्याचं ऑब्झर्वेशन होतं. त्याला कळेना हे असं का होतं आहे. त्यांनी त्याचं सगळं रेकॉर्ड ठेवलं आणि मग त्याच्या लक्षात आलं, ह्या नर्सेस आहे ना, डिलिव्हरीच्या आधी आणि नंतर हात धुतात आणि डॉक्टर हात धुत नाहीत. म्हणून त्यांनी असा त्याच्यावरनं अर्थ काढला की हात धुतल्यामुळे पेशंट मरत नाही. बरोबर. याचा अर्थ हात न धुतल्यामुळे पेशंट मरते. मग अस्वच्छतेमुळे होत असेल आणि सेप्सिस असेल असा त्यांनी तेव्हा निष्कर्ष केला. तोवर जंतूंचा शोध लागला नव्हता, अँटीबायोटिक्स नव्हती. हे 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 250 वर्ष. लोकांनी त्याला वेडं ठरवलं, आणि वेडं म्हणजे ह्या लेवलचं वेडं ठरवलं की त्याला सायकॅट्रिक ट्रीटमेंट दिली, त्याला ॲडमिट केलं आणि त्यांनी नंतर सुसाईड केलं. सेमेलवाईस नावाचा माणूस, ऑस्ट्रियन गायनेकॉलॉजिस्ट, त्याला सुसाईड करायची वेळ आली. मी सांगतो काय आणि हे लोक मला वेडे ठरवतात. पण नंतर असं सिद्ध झालं की हात धुणं, स्वच्छता ठेवणं याच्यामुळे सेप्सिस होत नाही. मग जर्म थिअरी आली, मग बॅक्टेरिया आले, मग अँटीबायोटिक्स आली वगैरे. सांगण्याचा उद्देश हा की स्वच्छता, असेप्सिस, निर्जंतुकीकरण हे फार जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी आलेल्या गोष्टी होत्या, पण आता त्या आपण चांगल्या पद्धतीने. उदाहरणार्थ, जर एखादी पेशंट डिलिव्हर झाली असेल तर तिला खूप लोकांनी भेटायला जाऊ नये. त्यांच्यापैकी 2-4 सर्दी असेल, न्यूमोनिया असेल तर बाळाला किंवा आईला होऊ शकतो. आल्या गेल्याने प्रत्येकाला ते बाळाला हातात घेऊ नये. की घाण सवय लोकांकडे की ते लोक घेतात आणि असं त्याच्याजवळ तोंड नेतात, चुकीचं आहे. ठराविक 2-3 लोकांनी बाळाला हाताळावं. त्या पेशंटची आई आहे, सासू आहे, मावशी आहे, जे काय बहीण आहे, आणि त्यांनी दिवसातनं 4-6 वेळेला स्वच्छ साबणाच्या पाण्याने हात धुवावे.
स्वच्छता ठेवावी. या बेसिक गोष्टी आहेत. ह्या आता आपल्याला माहिती आहे. बरोबर. पण त्यासाठी आलेल्या ह्या ज्या जुन्या प्रथा आहेत, त्याच्या मागचं शास्त्रीय कारण समजून घेतलं पाहिजे आणि त्या आता बाद केल्या पाहिजे. बरोबर. म्हणजे मी कधी-कधी थोडे स्ट्रॉंग शब्द वापरत असेन. कोणाच्या भावना दुखवण्याचं काही कारण म्हणजे नाही. उद्देश नाही. आजी सांगते म्हणजे ते चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. पण तिचं जे तिच्या त्यांच्या काळी लहानपणचं जे ज्ञान आहे. ऑब्झर्वेशन Correct. होतं त्यांनी तिला जे तिच्या आजीने सांगितलं ते तेव्हा बरोबर होतं. बरोबर आज होतं. काळ बदललाय. आज काळ बदललाय. आज आपण थोडंसं आपणही त्याच्या थोडा मागचं माइंडसेट बदलला पाहिजे. बदलला पाहिजे आणि त्यानुसार बदल केले पाहिजे. निदान ते एवढं रिजिड राहू नये, त्याचा अट्टाहास धरू नये. धरू नये. त्याच्यामुळे अपाय होईल असं तरी व्हायला नको. ह्या सगळ्या ट्रॅडिशनल परंपरा पाळताना खूप महिला डिप्रेशनमध्येही जातात. खूप त्रासही होतो त्याचा. तर जितकं त्या बाईला सहन होतंय तितकंच तिला निर्बंध लागू करावेत. पोस्ट प्रेग्नन्सी डिप्रेशन किंवा पोस्टपार्टम ब्ल्यूज असा त्याला शब्द आहे. हे एस्टॅब्लिश्ड कंडिशन आहे. त्या स्त्रीला एवढी अँझायटी असते या प्रेग्नन्सी आणि ना एक मॅटर्नल इन्स्टिंक्ट असतो की बाळाला काही होईल का, तिला सारखी हम्म. भीती आणि सगळं नीट होईल ना. तर ह्या अँझायटीमुळे स्ट्रेस लेवल खूप वाढते आणि मग एकदम रिलीज जेव्हा होतं डिलिव्हरी तेव्हा काही लोक डिप्रेशन आणि ह्या डिप्रेशन पोस्टपार्टम सायकोसिस नावाचा एक प्रकार आहे. तो आणखी वेगळा आहे. त्याच्यामध्ये तर कधी-कधी आई हार्म करते बाळाला. म्हणजे आईपासनं बाळ वेगळं ठेवायला लागतं, जपून ठेवायला लागतं, लक्ष ठेवायला लागतं. ओके. हां, काही बायका फीडच करत नाहीत. ते म्हणतात हे शत्रू आहे माझा. सो हे आयडेंटिफाय करावं लागतं. युज्युअली आफ्टर 48 अवर्स आफ्टर डिलिव्हरी वी सी दिस कंडिशन. नॉट व्हेरी कॉमन बट नॉट व्हेरी अनकॉमन ऑल्सो. म्हणजे वी डू सी सच पेशंट्स. सम आर इन डिप्रेशन्स, फ्रँक डिप्रेशन. ते जस्ट डोंट वॉन्ट टू डू. त्याच्यामध्ये हे एवढं बंबार्डमेंट होतं नातेवाईकांचं, आई, सासू यांचं. एवढी बंधनं असतात की तिला शी नीड्स टू बी गिवन सम मेडिसिन्स, अँटी डिप्रेसंट्स. आणि सायकोसिस तर एस्टॅब्लिश्ड कंडिशन आहे. ते म्हणून घरच्यांचा पण रोल फार महत्त्वाचा आहे की तिचं बिहेवियर ॲबनॉर्मल आहे का, ती बाळाला कसं हाताळते आहे, तिच्या वागण्यात काही फरक जाणवतोय का, एस्पेशली 2 days आफ्टर द डिलिव्हरी, 48 अवर्स. सो तिच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या लोकांनी हे लक्ष ठेवायला लक्ष पाहिजे ठेवलं पाहिजे. आणि असेल तर इमिजिएट डॉक्टरांना नजरेला आणून दिलं पाहिजे आणि देर इज प्रॉपर ट्रीटमेंट फॉर दिस आणि यातनं बाहेर येतं. बरोबर. सो हे डिप्रेशन आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप कॉमन आहे. सायकोसिस एवढं कॉमन नाही. डिप्रेशन इज व्हेरी कॉमन. ते मेनली बंधनामुळे. दुसरं म्हणजे ते कानात बोळे घाला वगैरे काय हवा जाते का, हा एक वेडेपणा. कानात ठीक आहे. बेल्स पाल्सी नावाचा प्रकार आहे, फेशियल पाल्सी. तो पोस्ट डिलिव्हरी खूप कॉमन आहे आणि गार हवा लागल्यामुळे होणारा आहे. तो रिव्हर्सिबल असतो. तो तुम्ही जर गार हवेत जाणार असला, तुम्ही जर कारनी प्रवास करताय आणि गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवताय तर कान तुम्ही प्रोटेक्ट केले पाहिजे. नॉर्मल तुम्ही चालताना किंवा घरात बसताना कान प्रोटेक्ट करायचं काहीच कारण काहीच नाही. कारण नाही. बरोबर. त्यामुळे ते कानात कापसाचे बोळे घालून आले की आम्ही काढायला लावतो ते. घालू नका म्हणतो. कानाला मफलर बांधले असले काही गरज नाही. खूप थंडी असेल, गार वारं असेल तर त्या काही रिस्क असतात, तेव्हा ठीक आहे. एरवी काय घालायचं. तो बंधनं थोडीशी शिथिल केली. दुसरं असं आहे की झोपवून ठेवतात 1.25 महिना. हे एक आपल्याकडे खूप problem आहे. पूर्वी परत काय होतं की खूप कष्ट होते बायकांना. या निमित्ताने रेस्ट आणि प्रेग्नन्सी इज अ व्हेरी बिग स्ट्रेस ऑन हर बॉडी. बरोबर. प्रेग्नन्सीमध्ये त्या 9 महिन्यात जेवढी हार्मोन्स त्या स्त्रीच्या शरीरात येतात ना, पुरुषाच्या 70 वर्षाच्या आयुष्यात पण एवढी येत नाही. तो हा जो स्ट्रेस आहे, हा डेफिनेट आहे. हा फिजिकल, मेंटल स्ट्रेस जो आहे त्यातनं रिकव्हरीसाठी तिला वेळ दिला पाहिजे. किती वेळ दिला पाहिजे? तर हा साधारण 6 वीक्स वेळ दिला पाहिजे, 1.5 महिना. सो बॉडी विल कम बॅक टू नॉर्मल. आता म्हणजे 9 महिन्याची प्रेग्नंट लेडी आहे ना, तिच्या शरीरात नॉर्मल माणसापेक्षा 40% एक्स्ट्रा ब्लड असतं. म्हणजे माझ्या शरीरात 5 लिटर ब्लड असेल ना, तर त्या प्रेग्नंट लेडीच्या शरीरात 7 लिटर ब्लड आहे. इमॅजिन. आता हे एवढं ब्लड त्या हार्टला पंप करायचं आहे. म्हणजे हार्टवर तेवढा लोड आहे. तेवढं तिचं वजन 10-12 किलोनी वाढलेलं आहे. तिच्या जॉईंट्सवर लोड आहे, तिच्या आतड्यावर. सो एव्हरी सिस्टीम इज अंडर स्ट्रेस. सो हे सगळं नॉर्मलला येण्यासाठी यू हॅव टू गिव्ह सम टाईम. बरोबर. सो नेचर टेक्स ऑलमोस्ट 6 वीक्स फॉर हर बॉडी टू कम बॅक टू प्री प्रेग्नंट स्टेट, म्हणजे नॉर्मल. नॉर्मल स्टेटला येण्यासाठी. सो बॉडी विल कम बॅक टू नॉर्मल.
सो तेव्हा आपल्याकडे ही प्रथा होती की 1.25 महिना तिला झोपून ठेवा, विच इज अ गुड थिंग. बरोबर. पण झोपून म्हणजे कंप्लीट झोपून ठेवा हे चुकीचं आहे ना. तिला उठून घरात हालचाल करू द्या, तिला काम करू द्या, तिला बाळाची काळजी घेऊ द्या, तिला थोडाफार नॉर्मल स्वयंपाक करू ऍक्टिव्हिटी द्या, करू शकतो. नॉर्मल ऍक्टिव्हिटी करू द्या. पूर्वी फार शरीर कष्टाची कामं होती. आधी सगळं काही तेव्हा ठीक आहे. आता काय, आता तुम्ही पैसे देता आणि जिमला जाता ना, त्याच्यापेक्षा घरातच हालचाल करा, थोडीशी कामं करा. सो नॉर्मल डिलिव्हरी नंतर, व्हजायनल डिलिव्हरी नंतर 3 ते 4 दिवसात किंवा मॅक्स 7 दिवसात, सिझेरियन नंतर साधारण 3 वीक्समध्ये पूर्ण नॉर्मल ॲक्टिव्हिटी करणं, व्यायाम करणं अलाउड आहे. इनफॅक्ट ॲडवाइज्ड आहे. थोडासा व्यायाम केला पाहिजे, थोडं स्ट्रेचिंग केलं पाहिजे. तर बॉडी फ्लेक्झिबल होते, पूर्ववत येते. हे आता बॅकपेन का होतं बायका, कॉमन इश्यू आहे हा सगळ्या बायकांना बॅकपेन. बॅकपेन. ते काय सांगतात की ते सीझरला पाठीत इंजेक्शन दिलं त्याने बॅकपेन होत नाही का? नाही. हा पण इथे मिथ जसं आहे. इंजेक्शन आहे, हो मिथ आहे. इथे जसं इंजेक्शन आहे तसं ते इंजेक्शन आहे. ते 10 वेळेला घेतलं तरी त्याच्याने बॅकपेन होतं. ओके. बॅकपेन का होतं? तर बॅकपेन डिलिव्हरी झालेली बाळाला फीड करण्यासाठी अशी एक ऑकवर्ड पोझिशन घेऊन बसते. आणि ती कशी बसते? तर ती 20-20 मिनिटं न हालता बसते, कारण त्या बाळाला डिस्टर्ब व्हायला. आता मी जर अर्धा तास असा बसून राहिलो ना, तर माझी पण पाठ आकडेल. बरोबर. कोणाच आहे? बरं, ही स्त्री जी आहे ही दिवसात 10 वेळेला फीड करते बाळाला. ही रात्री झोपेत जेव्हा उठून बसते फीड करायला, अर्धा तास तशी बसलेली असते, 1-1 तास बसलेली असते. बरोबर. हे रोज दिवसातनं 10 वेळेला. 10 वेळा. पाठ दुखेल नाही तर काय होईल? आता ह्या व्यतिरिक्त काय होतंय की 1-1.5 महिना जेव्हा होतं तेव्हा बाळ 200 मिली, 400 मिली, अर्धा लिटर दूध पितंय. हे दूध पितंय म्हणजे काय? तर हिच्या शरीरातनं सगळं कॅल्शियम चाललंय. सो हिची बोन्स Weak होत ठिसूळ आणि विरळ होत आहेत. बरोबर आहे. मग ही तासभर अशी बसते एका पोझिशनमध्ये, हिची कॅल्शियम जात आहे, हिची पाठ दुखणारच आहे. बरोबर. सो हे दुखू नये म्हणून काय करायचं आहे? तर फीड करताना ताठ बसायचं आहे, सपोर्ट घ्यायला पाहिजे. सपोर्ट घ्यायचा आहे. 2 तक्के घ्या, उशा घ्या, बाळाला वर उचलून घ्या, म्हणजे तुम्हाला वाकावं लागणार नाही. पाठीमागे लोड घ्या, असं बसून करा. चेंज करा ना चेंज पोझिशन. करा. हां. सो फीडिंग नंतर थोडं स्ट्रेचिंग करा, खांद्याचं, मानेचं, पाठीचं. सूर्यनमस्कार घाला, बरोबर. म्हणजे मग पाठ दुखणार नाही. कॅल्शियमचा इंटेक वाढवा. बाळ अर्धा लिटर पितं, हिला पावशेर दूध प्यायला द्या, हिला कॅल्शियमच्या गोळ्या द्या, म्हणजे मग बॅक पेन. प्रॅक्टिकली विचार करा, प्रॅक्टिकल सोल्युशन्स शोधा, तर पेन नाही तर मग तुम्ही 10 बघा, त्यातल्या 6 बायकांचं कंबर दुखते, पाठ दुखते. बिलकुल परदेशातल्या बायका 10 किलोमीटर पळतात, आपल्याकडच्या अर्धा किलोमीटर नाही पळू शकत. कुठला फिटनेस राहिला? आम्हाला मुलं झाली नाहीत का? पण तुमचा फिटनेस कुठे आहे? तुम्ही तर आयुष्यभर कंबरदुखी घेऊन जगल्या. बरोबर. कशाला करायला पाहिजे? मग त्या डिलिव्हर झालेल्या स्त्रीची खूप काळजी घ्यायला पाहिजे, तिला जो पुढे त्रास व्हायला. बरोबर. मला झाली कंबरदुखी म्हणून तिला व्हायला पाहिजे असं नाही. काही लोकांना राग येईल याचा, पण असं बघतो आपण की आम्ही पण हे केलं, मग तुला करायला काय, तुला काय, असं नसतं. बरोबर. जनरली म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी नंतर 1-1.5 महिन्यात बॉडी रिकवर होते. 6 वीक्स नंतर बॉडी कम्स टू प्री प्रेग्नंट स्टेट फिजिओलॉजिकली. म्हणजे तिचा ब्लड व्हॉल्यूम आहे, तिच्या शरीरात जे प्रेग्नन्सीमुळे झालेले बदल आहेत ते नॉर्मल होतात साधारणपणे 6 वीक्समध्ये. बरोबर. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट होते जी सगळ्यांना माहीत पाहिजे. 6 आठवड्यानंतर तिची हार्मोनल लेवल पण नॉर्मलला आल्यामुळे त्रिबीज तयार व्हायला सुरुवात होते आणि तिला परत प्रेग्नन्सी राहू शकते. खूप जरी तिला पाळी आली नाही तरी तिला 6 वीक्स नंतर प्रेग्नन्सी राहू शकते, म्हणून कॉन्ट्रासेप्शन वापरलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. लोकांना लक्षात येत नाही. लोकांना वाटतं डिलिव्हरी झाली आहे, बाळ पितंय आणि त्याचंच मुळे पाळी येत नाही. जोपर्यंत पाळी येत नाही तोपर्यंत प्रेग्नन्सी राहणार नाही असं समज आहे, पण तसं नसतं. आफ्टर 6 वीक्स राहू शकते, सहसा राहत नाही. लॅक्टेशनल अमेनोरिया नावाचा प्रकार आहे. सो लॅक्टेशन बाय इटसेल्फ इज प्रोटेक्टिव्ह टू सम एक्सटेंट बट नॉट ऑलवेज. बरोबर. सो कॉन्ट्रासेप्शन वापरलं. खूप बायकांना ब्रेस्ट फिडिंग पण पेनफुल असतं, तर त्याच्यात काय काळजी घ्यायला पाहिजे? का ब्रेस्ट फिडिंग हे पेनफुल असतं? ब्रेस्ट फिडिंगचे ना खूप इश्यू असतात. एक तर अँझायटी खूप असते, आपल्याला जमेल की नाही, आणि हल्ली ते ऐकून अजून जास्त असते. बरोबर. रील्स बघून किंवा ते अनुभव ऐकून. सहसा असं होत नाही की तिला दूध आलं नाही. निसर्ग ही काळजी घेतो. दूध चांगलं यावं यासाठी 2 बेसिक गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे तिने जेवलं पाहिजे व्यवस्थित, उपाशी ठेवलं तर तिला दूध येईल, आणि दुसरं म्हणजे बाळाने ओढलं पाहिजे.
तो निपल स्टिम्युलेशन हा जो प्रकार आहे, बेबी सकल करताना तेव्हा ब्रेनला सिग्नल जातात सिग्नल आणि दूध लवकर. सो मिल्क सिक्रेशन विल बी एन्हान्स्ड इफ द बेबी सकल्स. त्यामुळे पहिल्या दिवशी जरी दूध आलं नाही डिलिव्हरीनंतर तरी बाळाला अंगावर घेतलं. सो एव्हरी 2 आवर्स पाहिजे. every 2 hours mother should put the baby to the breast because that stimulation of nipple is very important for milk secretion. बरोबर. So normally free milk secretion will start in 48 hours. 40. 2 days. So तेवढा पेशन्स ठेवायला लागतो. पण इमिजिएटली आफ्टर डिलिव्हरी काही थोडासा स्त्राव येतो, त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. असा एक थिक स्त्राव येतो, काही थेंबच येतो, पण तो अतिशय रिच रिच इन इम्युनिटी आणि प्रोटीन्स. इट इज व्हेरी गुड. आपल्याकडे खरवसाचं दूध आपण बघतो, चीक म्हणतो ना, तसा दॅट इज कोलोस्ट्रॉल. बरोबर. इट इज व्हेरी रिच इन प्रोटीन्स. सो तो 4 थेंबसुद्धा बाळाला पुरेसा असतो. म्हणजे ते 4 थेंबसुद्धा बाळाचे 4 तास काढून देतील, असं इतका तो रिच असतो. सो तो फार महत्त्वाचा आहे फॉर इम्युनिटी अँड फॉर आपण काय म्हणूयात ऑल द थिंग्स लाईक प्रोटीन्स, विटॅमिन. सो 2 दिवसानंतर दूध येतं. आता दुसरं काय होतं की निपल्सची काळजी घ्यायला मदरला शिकवलं पाहिजे. समटाईम्स द निपल्स आर रिट्रॅक्टेड. ती मराठीत त्याला बोंड म्हणतात बरेचदा. ते धरून बाहेर काढलं पाहिजे. मिल्क सिक्रेशनमध्ये ना ब्रेस्ट स्वेल होते, त्यामुळे ते निपल कधी कधी थोडं बरोबर. ते धरून बाहेर पेनफुल असतात ब्रेस्ट, कारण अगेन स्वेलिंग असतं, वजन वाढलेलं असतं. कधी कधी मिल्क ड्राय होतं निपलवर, मग क्रस्ट फॉर्म होतो आणि मग ते हुळहुळं होतं. बरोबर. आणखी असं होतं की क्रॅक्स जातात, हां, क्रॅक. ते पेनफुल असतात. तर तेव्हा काय feeding- काळजी घेतली पाहिजे क्रॅक्स झाल्यावर? आता क्रॅक्स कुठे आहेत ते बघून ना काही लोशन्स येतात क्रॅक्सला लावायला. ओके. फीडिंगची टेक्निकसुद्धा कधी कधी योग्य नसते बरेचदा. म्हणजे कसं असतं, निपल जे आहे ना, निपल बाळाने तोंडात धरलं नाही पाहिजे. निपलच्या भोवती एक काळा भाग असतो, त्याला एरिओला म्हणतात. बरोबर. ब्लॅक असा एक सर्कल असतं. हं. तो अख्खा बाळाच्या तोंडात गेला पाहिजे. ओके. ते आपण तोंड वासणे असा शब्द आहे मराठी. आ करणे मोठा, तोंड वासलं, तसं बाळाचं तोंड वासलं पाहिजे. आणि दॅट एरिओला शुड बी टोटली इन द बेबीज माउथ. तर ते पेनफुल नसतं. आता कसं असतं, जेव्हा बेबी निपल धरतं ना, बाळाच्या कधी कधी हिरड्या फार हार्ड असतात. राईट. आणि मग तिथे जखमा होतात. हं. दुसरं, ते निपल धरलं की बेबी हॅज टू सकल, बेबीला सक करावं लागतं. मग बेबी दमतं, मग 2दा फीड करतं, झोपतं, 4दा ओढतं, झोपतं, आणि मग अर्धा तास. बरोबर. ब्रेस्टची रचना कशी आहे की ब्रेस्टमध्ये द्राक्षासारख्या ग्रंथी आहेत दूध तयार करतात. त्यातनं दूध येतं, त्या छोट्या अगदी केसांसारख्या दुधाच्या वाहिन्या आहेत. नंतर ना त्या एरिओलाच्या खाली रिझर्वॉयर आहेत, तिथं दूध कलेक्ट होतं. तिथून परत एक बारीक केसासारखी वाहिनी निघते आणि ती निपलमध्ये उघडते. बरोबर. आता जेव्हा बाळ अख्खं तोंड धरेल आणि ते एरिओलाच्या इथे प्रेस करेल, तेव्हा बाळाला फक्त एवढंच करायचं आहे, थोडा कमी प्रेशर. ओढायचं नाही आहे. बाळाला फक्त असं करायचं आहे आणि बाळाच्या घशात बाळाला रेडीमेड दूध मिळते. बरोबर. तो कमी श्रम लागत आहेत, तो बाळ चांगलं दूध पितं. बरोबर. दुसरं काय होतं की नुसतं निपल धरतं तेव्हा बाजूनी गॅप राहते. मग बाळ पिताना आवाज करतं आणि पिताना दुधाबरोबर हवा पण गिळतं. मग आपण फिडिंग झालं की बाळाला असं धरतो आणि ढेकर काढतो म्हणजे जी गिळलेली हवा आहे ती बाहेर काढतो. बरोबर. बाळाचं पोट अर्ध रिकामं होतं, परत बाळाला भूक लागते. ओके. होतं ना असं. होतं. सो बाळाने जर पूर्ण एरिओला बाळाच्या तोंडात गेला तर बाजूनी गॅप राहत नाही. सो बाळाला श्रम कमी लागतात आणि कमी वेळात पोटभर दूध पितं. एकदा दूध प्यायलं की 2.5-3 तास आयदर खेळेल किंवा झोपेल. बरोबर है ना. सो हे जे टेक्निक आहे ना, हे थोडंसं कुठल्याच मुलीला लगेच येणारच नाही, तिला थोडासा वेळ लागतो. तो आधी तर ते बाळाला भूक लागते तेव्हा ही फीड करत नाही, ही फीड करते तेव्हा बाळ पित नाही, पोझिशन जमत नाही, हिची बॅग दुखत असते. मग कोणी आणखी वेगळे सल्ले देतं, ते तिरपच होतं, कळ लागते, आणि मग हिची चिडचिड, ही रडते, हिला खाऊ घालत नाहीत, झोप होत नाही. ह्या सगळ्या याच्यात ते ब्रेस्ट फिडिंग बरेचदा एस्टॅब्लिश होतं.
सो इट टेक्स 3-4 days, 5 days, 6 days, समटाईम्स 1 week. सो पेशन्स ठेवला पाहिजे. हळूहळू तिला नीट शिकवलं पाहिजे. बाळालाही काही जन्मल्या सगळं येणार नाही. येणार त्याला नाही. नॅचरल सकलिंग रिफ्लेक्स असतो. तो किती असतो माहिती आहे का? तुम्ही जर डिलिव्हरी झाली, जन्मलेलं म्हणजे नाळ पण कापायच्या आधी बाळाला जर पोटावर ठेवून दिलं ना पालथं, ते सरकत ब्रेस्टपर्यंत ब्रेस्टपर्यंत. आणि दूध प्यायला लागतं. तो एवढा नेचरचा रिफ्लेक्स स्ट्रॉंग. ती निसर्गाची एक कलाच म्हणावी आपण. सो एवढं स्ट्रॉंग आहे. पण अदरवाईज जे फिडिंगचं टेक्निक आहे ते शिकवायला लागतं ना. तिला शिकवलं पाहिजे थोडा टाइम आणि लागतो प्रत्येक पेशन्स ठेवलं पाहिजे. 10 वेळेला, 20 वेळेला, 40 वेळेला कर प्रयत्न, जमेल. जमेल. बाळालाही जमेल, तुलाही जमेल. असं करत करत वेळ जर दिला तर युजली आणि प्रॉपर टेक्निक शिकून घेतली तर कमी होतं, त्रास होतो ना. कमी पुढे त्रास. आणि पुढे 6 महिने वर्षभर फीड करायचं आहे ना. हा, माझा प्रश्न आज आहे आता की किती वर्ष फीड केलं पाहिजे? नॉर्मल कन्व्हेन्शन असं आहे की 15 ते 18, नॉर्मल 1.25 वर्ष ते 1.5 वर्ष. बरोबर. पण 5 महिन्यानंतर आपण टॉप फीड चालू करतो कारण आईचं दूध पुरेसं होतं. पुरेसं होत नाही. सो जनरली आणि 1.5. 1.25 वर्षानंतर आईच्या दुधाचा तसा उपयोग नाही बाळाला. ओके. सो 1.25 वर्ष ते 1.5 वर्ष असं म्हणलं जातं. 1 वर्षानंतर कमी करावं. 1.25 ते 1.5 वर्षाच्या दरम्यान बंद कर. त्याच्यात सुद्धा ना दूध असतं ना 2 प्रकारचं असतं. इनिशियली पातळ पाण्यासारखं व्हाईट येतं दूध आणि राईट. नंतर येलोइश थिक दूध येतं. ठीक दूध. तो इनिशियल जे मिल्क आहे दॅट कंटेन्स एनर्जी, कार्बोहायड्रेट्स. आणि जो लेटर मिल्क आहे दॅट इज फॅट. ओके. दॅट कंटेन्स इम्युनिटी. ऑल द इम्युनोग्लोब्युलिन्स त्याच्यात आहेत. त्याच्यात सगळी व्हिटॅमिन्स आहेत. ओके. सो दोन्ही दुधं महत्त्वाची आहेत. एका काय करतात, इझिली जे येतं पातळ आहे, बाळालाही श्रम नाही पटकन, मग ते फीड करतात. ते झालं की दुसऱ्या ब्रेस्टला लावतात, तिकडं पण ते वरचंच दूध पितं. सो हे इनॲडिक्वेट फीडिंग. बरोबर. तिची नीड जी आहे ना ती निसर्गाची रचना फार छान आहे की तिला इन्फेक्शन झालं ना, समजा टायफॉईड झाला तर आईचं टायफॉईडचे जंतू जाणार नाहीत दुधात, पण इम्युनिटी जाईल म्हणजे बाळाला होणार नाही टायफॉईड. इतकी भारी रचना आहे. पण त्याच्यासाठी जे इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत ते त्या थिक येलो दुधात आहेत जे Yellow शेवटी. दूध. सो आम्ही सांगताना असं सांगतो की एका साईडला जेव्हा तुम्ही फीड कराल तर तेव्हा ते पूर्ण पूर्ण- ब्रेस्ट एम्प्टी होईपर्यंत फीड करा. बरोबर. सो इनिशियल पार्ट दॅट मिल्क व्हाईटिश आणि लेटर पार्ट. सो पूर्ण ब्रेस्ट एम्प्टी झाल्यावर जर बाळाला भूक असेल तर ऑपोजिट ब्रेस्टला अपोजिट लावा. पुढच्या फिडिंगच्या वेळेला ऑपोजिट ब्रेस्टला आधी लावा. ती ब्रेस्ट पूर्ण एम्प्टी होऊ द्या मग या. बरोबर. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या हे सायंटिफिकली खूप हे कमी लोकांना शिकवलं माहिती पाहिजे. आहे आणि मला वाटतं आणि की हे आजच्या असं शिकवलं पाहिजे म्हणजे लोक हां, शिकतील. निदान हे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लक्ष एवढं जरी दिलं लोकांना पाहिजे. कळलं मग बरोबर. आपापल्या गायनेकोलॉजिस्टला विचारा किंवा हे. हम्म. ट्विन्सना फार इश्यू येतो. ट्विन्सना काय होतं, एक बेबी फार जोरात पितं आणि एक बारका असतं, वीक असतं, ते कमी पितं आणि मग त्या बाजूला कमी दूध येतं आणि हेच मोठं होत जातं. सो वी ऑलवेज ॲडवाईज की फर्स्ट बेबी आत्ता जर लेफ्ट ब्रेस्टला असेल तर आणि ते right ला सेकंड बेबी राईटला असेल तर पुढच्या वेळेला फर्स्ट बेबी चेंज करा. दुसरं आणखी निसर्गाची रचना अशी आहे, नियम असा आहे की जितकं दूध काढणार म्हणजे बेबी पिणार तेवढं तयार होणार. आता तुम्ही असं बघा की बाळ 2.5 किलोचं आहे जन्मला तेव्हा, ठीक आहे, हम्म. बाळाचं पोट भरत आहे. बाळ 3 महिन्याचं झालं की बाळ 5 किलोचं झालं बरोबर. तरी त्याचं पोट भरत आहे. बाळ 6 महिन्याचं झालं, बाळ 7 किलोचं झालं तरी त्याचं पोट तरी भरतंय. पोट मग हे कळलं कसं काय किती दूध तयार व्हायला पाहिजे. एक्स्ट्रा झालं तर गाठी होतील ना, तसं होत नाही. तो नियम असा आहे की बाळ तर ते जेवढं पिणार तेवढं तयार होणार. हम्म. सो बाळाला प्यायला लावलं पाहिजे. बाळाची गरज जशी असेल तसं तयार होणार. म्हणून मग मी जे म्हणलं की एका बाजूचं बेबी स्ट्रॉंग असतं नाही वीक असतं, मग त्या बाजूला दूधही कमी तयार. पण खूप महिलांना हाही त्रास होतो, गाठी हो तयार हो होतात. होतात ना. तर त्याच्यासाठी Typically काय कसं होतं काळजी? की पहिल्या वेळेला दूध येत नाही हम्म. म्हणून वरचं दूध सुरू कर. मी मगा जे म्हणलं की एव्हरी 2 hours बाळाला फीड करत राहा. दूध येऊ का न येऊ, बेबी शुड सकल. सो 48 hours नंतर दूध यायला लागणार आहे अचानक आणि हिने नेमकं तेव्हाच नाही फीड केलं कारण येतच नाही आहे म्हणून वरचंच देतात. कसं असतं, सगळ्यांची जागरणं आहेत, सगळे टेन्शनमध्ये आहेत. ती डिलिव्हर Easy झालेली मुलगी, solution तिची आई, हे सगळे स्ट्रेसमध्ये आणि झोपा न झालेल्या. तर ते
त्याच्यात ते दुर्लक्ष झालं की मग इकडे दुधाच्या गाठी होऊन जातात अचानक. आणि मग त्या झाल्यावर काय काळजी नाही, घ्यायची? आता त्या झाल्यावर काय नाही, शेकायचं अल्टरनेट गरम गार किंवा असं. थोडं पेन किलर घ्यायचं कारण ते पेनफुल असतात खूप. कॉम्बिफ्लॅम खास आधी शेका आणि हाताने पिळून काढा, मॅन्युअल एक्सप्रेशन. त्याच्यात जर इन्फेक्शन झालं तर इट इज व्हेरी रिस्की. बस इमिजिएटली तुम्हाला हायर अँटीबायोटिक द्यावं. कारण दूध हे एवढं न्यूट्रिशियस गोष्ट आहे. मदर्स दूध हे एवढं न्यूट्रिशियस आहे की त्याच्यात जंतू झपाट्याने फोफावतात. ओके. म्हणजे 2 ml चा पस आहे ना, दुसऱ्या दिवशी अर्धा लिटर पस तयार होऊन जातो. एवढे जंतू वाढतात 2 दिवसात, एका अरे दिवसात. बापरे! रात्रीचा ॲब्सेस सकाळी दुप्पट होऊन जातो. कारण ते एवढं न्यूट्रिशियस आहे. मदर्स मिल्क इज व्हेरी न्यूट्रिशियस. सो यू हॅव टू ट्रीट व्हेरी ॲग्रेसिव्हली. त्यामुळे तुम्हाला जर तिथे इन्फेक्शन, पस, बेंड दिसला तर इमिजिएट तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला गायनॅककडे. पाहिजे. हो. सहसा होत नाही, पण तिथे काही जखम असेल, आपण मगा जसं म्हणलं, होऊ तो शकतो. निपल्स क्लीन ठेवली पाहिजे. आधी साबण पाण्याने धुवून घेतली पाहिजे. ते पण महत्त्वाचं. आपण बेसिकली प्रेग्नन्सी, पोस्ट प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंग हे तिघी मुद्दे एकदम आवर्जून जाणून घेतले त्याच्यात आहेत. इतरही खूप गोष्टी आहेत, पण ॲटलिस्ट आता ह्या डे टू डे आणि महत्त्वाच्या गोष्टी आहे आहेत. महत्वाच्या आहे ज्याबद्दल अवेअरनेस झाला पाहिजे त्या आपण डिस्कस केल्या.